आणि 17 नोव्हेंबरला बाळासाहेबांचं निधन झालं. संपूर्ण ती व्यवस्था बघण्याची जबाबदारी तुमच्यावरती, तुम्ही सगळं बघता. किती कठीण प्रसंग होता. कठीण प्रसंग तर होता त्यावेळेला. अचानक गर्दी इतक्या मोठ्या संख्येनं आली, कारण ही बातमी अगदी वेगानं पसरली आणि मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि सगळे बाळासाहेबांवर प्रेम करणारी सगळी मंडळी त्या ठिकाणी जमा झाली. म्हणजे मी पाहिलेल्या स्वतःच्या डोळ्यानं ही दाढी वाढलेले, गळ्यात सोन्याचे चेन असणारे, उंच पुरे असे दांडगे शिवसैनिक, आपला वडील बाप मेल्यानंतर जशा पद्धतीनं रडतात तसे धाय मोकलून त्यावेळेला रडत होते. चुकले नाही कधी तुम्ही, थकले नाही कधी, महाराष्ट्राच्या हितासाठी उभे राहिले तुम्ही. चुकले नाही कधी तुम्ही, थकले नाही कधी, महाराष्ट्राच्या हितासाठी उभे राहिले तुम्ही. तुमच्या विना महाराष्ट्र सुनासारा झाला, आठवण राहील तुमची वाणी, तुमचा मराठी बाणा. देवा घरी गेले साहेब. नाही, बाळासाहेब नाही, कल्पनाच आम्ही सहन करू शकत नाही. आणि आम्हाला बोलले तुम्हाला दर्शन मिळणार, पण आम्हाला आज दर्शन नाही मिळालं. शेवटचं दर्शन ही खंत राहून राहिली. पुन्हा या जगात